एचएसबी सहकारी बँकेची नवसंकल्पनेतून वृद्धिंगतेकडे वाटचाल। यंदाही बँकेने 252 कोटी ढोबळ तर 185.37 कोटींचा निव्वळ नफा कमावला। छावा सिनेमाची चित्रफीत बेकायदेशीरपणे प्रसारित करणारा अटकेत मुंबई सायबर पोलिसांकडून पुण्याच्या दौंडमधून आरोपी सागर रंधावन याला अटक। आरोपीला 13 तारखेपर्यंत कोठडी। पुण्याच्या कोंढवा बुद्रुकमध्ये पाण्याच्या टाकीवर चढलेल्या मनोरुग्ण तरुणाला खाली उतरवलं। सोसायटीच्या पाण्याच्या टाकीवर हा तरुण चढला होता। नांदेडमधील मध्यवर्ती बस स्थानक 12 एप्रिलपासून एका महिन्यासाठी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणार। बस स्थानक ते रेल्वे स्टेशन रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाचा निर्णय। नांदेड शहरातील कवठा भागात होणार बस स्थानकच आता तात्पुरत्या स्वरूपाचं स्थलांतर। लोणावळ्यातील कार्लाई एकविरा देवीच्या यात्रेच्या पालखी सोहळ्यानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन। कोहिजे गावच्या भुंगा आणि मेहरबान बैलगाड्यानं आई एकविरा देवी केसरी 2025 किताबाचा सन्मान पटकावला। धुळे शहरातील एकविरा देवी यात्रा उत्सव उद्यापासून सुरू होणार। मंदिर प्रशासनाच्या वतीने उत्सवाची पूर्ण तयारी झालेली आहे। मंदिराबाहेर आणि मंदिर परिसरात मोठा मंडपही उभारण्यात आलाय। जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ। सोन्याचे दर 2300 रुपयांनी तर चांदीच्या दरात 3000 वाढ। पुण्याच्या खेड तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। ज्वारी, गहू, बाजरी आणि फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता, तर अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांची धांदल उडाली।